First of all, read numerical. In NPN transistor, 10 raised to 10 electrons enter emitter in 10 raised to minus 6 second. Number of electrons and time delay. बरोबर आहे? 2% of electron recombines with hole in base. मग त्यामुळे बेस करंट झाला. And current ratio alpha and beta of transit respectively. ओके, आता 2% हा वर्ड दिलाय काय. मग तुम्हाला काय वाटेल की आपल्याला मेन करंट फाइंड करायला पाहिजे युजिंग इलेक्ट्रॉन्स अँड सेकंड. काय गरज नाही. बेसिक रिलेशन वर प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय. म्हणजे मेन करंट कुठला आहे? आई. इमिटरचा करंट हा मेन करंट असतो, बरोबर ना? इज इक्वल टू हाऊ मच? आय बी प्लस आय. हा जर 100 दिला असेल तर आय बी किती आहे? किती दिलाय? हा 100 काय घेतला तर आय बी 2% दिलाय बघा. 2% म्हणजे 2. मग आयसी किती? 98. समजलं? हे कॅल्क्युलेशन करायची गरजच नाहीये आय फाइंड करायची. का? ह्याच्यावरून आता डायरेक्टली अल्फा. अल्फाचा मम्मीला काय? आयसी बाय आई. राईट? आयसी आहे 98 by 100. It is a 0.98 alpha. And beta is IC by IB is a beta. IC 98 by 2 किती आलं? 49. अंडरस्टूड? युनिटलेस क्वांटिटी. काय अवघड आहे सांगा यामध्ये. इज इट क्लिअर?